सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। वक्त आने दे बता देंगे तुझे ए आसमां, हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है। सरपरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। सरपरोशने म्हणजे सर म्हणजे डोकं परोशण्याची आमची इच्छा आहे, म्हणजे हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी आमचं डोकं अर्पण करण्याची, छाटून अर्पण करण्याची आमची तयारी आहे। देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, म्हणजे कातिल म्हणजे दुश्मन, दुश्मनांच्या मध्ये इंग्रजांच्या मध्ये किती ताकद आहे, त्यांच्या बाहूमध्ये किती ताकद आहे आम्हाला पण बघायचं आहे असं म्हणत फक्त 23 वर्ष आयुष्य लाभलेला एक युवक त्यानं जगावरती राज्य करणाऱ्या इंग्रजी सत्तेला सरळ की पळ करून सोडला। तो युवक अर्थातच शहीद भगतसिंग। बग्गा या ठिकाणी 28 सप्टेंबर 1907 ला भगतसिंग जन्माला आले आणि त्यावेळचा हिंदुस्थान आणि आताच्या पाकिस्तानमध्ये असलेल्या सेंट्रल जेलमध्ये, लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये 23 मार्च 1931 ला भगतसिंगांना फाशी देण्यात आली। 1907 ते 1931 फक्त 23 वर्षाचं आयुष्य, पण या 23 वर्षामध्ये भगतसिंगांनी स्वतःच्या क्रांतीने, स्वतःच्या आचरणाने आणि विचाराने भारतातीलच नव्हे जगातील सर्व युवकांच्या मध्ये एक क्रांतिकारी विचारांची प्रेरणा केली। संपूर्ण भारतातील युवकांना पेटवून उठवण्याचं काम या भगतसिंगांनी केलं। त्या भगतसिंगाचा आपण आज विचार करणार आहोत। तत्पूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने भगतसिंग जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद असं कमेंटमध्ये लिहा। भगतसिंग लहान होते तेव्हाचा प्रसंग आहे। आपल्याकडे म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात। भगतसिंग लहान होते, नन्हे मुन्ने छोटेसे, तेव्हा घडलेला एक प्रसंग। भगतसिंगाचे वडील किशन सिंग ते शेतामध्ये असे आंब्याची कुई पेरत होते। भगतसिंगांनी ते पाहिलं। भगतसिंगांनी विचारले, काय करताय? वडिलांनी सांगितलं की कोई पेरतोय। भगतसिंगांनी विचारले, यानं काय होणार? वडिलांनी सांगितलं की कोई पेरल्यानंतर यातून आंब्याचं झाड येणार आणि त्याला असंख्य आंबे लागणार। हे ऐकल्यानंतर तो छोटा भगतसिंग धावत 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 आपल्या घरी गेला। घरामध्ये असलेली एक जुनी बंदूक त्याने घेतली, पुन्हा धावत शेतामध्ये आला आणि शेतामध्ये येऊन थोडीशी माती अशी त्याने उकरून काढली, त्याच्यामध्ये अशी बंदूक घातली आणि मातीने तो झाकायला लागला। शेजारीच वडील किशन सिंग बघत होते। वडिलांनी विचारलं, बेटा भगत क्या कर रहे हो? अरे काय करतोयस काय तू? ये छोट्या भगतसिंगाने उत्तर दिलं, बाबा मी बंदूक पेरतोय। बंदूक पेरल्यानंतर यातून बंदुकीचं झाड येईल आणि त्याला असंख्य बंदुकी लागतील आणि मग इंग्रजांच्या बरोबर लढण्यासाठी आपल्याला बंदुकी कमी पडणार नाहीत। लहान असतानाच डोक्यात पक्क होतं, मोठं झाल्यावर इंग्रजांशी 2 हात करावे लागणार। भगतसिंग फक्त 12 वर्षाचे होते। 12 वर्ष म्हणजे आत्ताचं 5वी 6वीचं वय। तेव्हा घडलेला एक प्रसंग। 13 एप्रिल 1919 भारताच्या इतिहासातला काळाकुट्ट दिवस। अमृतसर मधल्या जालियनवाला बागेमध्ये हत्याकांड घडला। बैसाखीचा सण होता। लाखोच्या संख्येने शीख बांधव त्या जालियनवाला बागेमध्ये जमलेले होते। त्यावेळेला जनरल डायरने त्या जालियनवाला बागेला संपूर्ण घेरलं आणि बेछूट गोळीबार करण्याचा आदेश दिला। हजारो भारतीयांची कत्तल जनरल डायरने तिथे केलेली आपल्याला बघायला मिळते। निरपराध हजारो भारतीय लोकांना मारण्यात आलं। पळून जाण्यासाठी, जालियनवाला बागेतून पळून जाण्यासाठी भारतातील लोक असे धावत होते। धावत असताना त्या उंच अशा ज्या काही भिंती आहेत त्या ओलांडण्याचा प्रयत्न करत होते, पण तिथं जात असताना पण पाठीमागून गोळ्या झाडल्या गेल्या। त्यांच्या रक्ताचे धब्बे आज सुद्धा आपल्याला त्या जालियनवाला बागेच्या भिंतींच्या वरती बघायला मिळतात। त्या जालियनवाला बागेमध्ये एक विहीर आहे। पाणी नव्हतं, कोरडी होती विहीर। जीव वाचवण्यासाठी अनेक लोकांनी त्याच्यामध्ये उड्या मारल्या। अनेक जण खाली पडून विहिरीमध्ये मेले। चेंगराचेंगरी होऊन असंख्य लहान लहान मुलं सुद्धा मारली गेली। गोळ्या लागून हजारो भारतीय मारले गेले। भारतीयांच्या रक्ताने पूर्णपणे ती जालियनवाला बाग रंगलेली होती। भगतसिंगाला ही बातमी समजली। दुसऱ्या दिवशी भगतसिंग त्याच्या राहत्या घरापासून अमृतसर मधल्या जालियनवाला बागेपर्यंत चालत गेला होता। मित्रांनो विचार करा, भगतसिंगचं घर ते जालियनवाला बाग 40 किलोमीटर अंतर आहे। 12 वर्षाचं पोरगं 40 किलोमीटर चालत गेलं आणि तिथं जाऊन त्यानं बघितलं तर रक्ताचा सगळा सडा असा मांडलेला होता। तिथं बघितल्यानंतर भगतसिंगाच्या डोळ्यातून अश्रू पडले नाहीत,
तर त्याच्या डोळ्यातून आग ओकली जात होती. भगतसिंग खाली बसला. एक मूठभर माती, रक्तानं माखलेली माती त्यानं अशा हातामध्ये घेतली आणि तिथंच वयाच्या 12व्या वर्षी भगतसिंगानं शपथ घेतली की माझ्या सखियांचा, भारतीयांचा अशा निर्गुणपणे हत्या करणाऱ्या इंग्रजांचा मी सूड घेणार, ही इंग्रजी सत्ता उलटवून टाकणार. विचार करा, वय वर्ष फक्त 12 आणि आयुष्याचं ध्येय ठरवतोय इंग्रजी सत्ता उलटवून टाकणार. 12 म्हणजे 5वी 6वीचं वय. आता आपली 5वी 6वीची पोरं काय करतात बघा. आणि भगतसिंग काय करत होता, तर भगतसिंग हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. भगतसिंगावरती आणि त्याच्या संपूर्ण फॅमिलीवरती गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर 1920 ला गांधीजींनी असहकार आंदोलन चालू केलं. त्यामध्ये भगतसिंग हिरिरीने भाग घेतला होता. भगतसिंगांनी गांधींच्या आदेशानुसारच परकीय माल जो आहे त्याचा बहिष्कार केला होता. परकीय पुस्तकं म्हणजे इंग्रजी पुस्तकं वगैरे होती असतील तर त्याची होळी करण्याचं काम भगतसिंग त्याच्यामध्ये करत होता. पण या असहकार आंदोलनामध्येच आपल्याला माहित आहे की 1922 ला चोरी चोराची घटना घडली. भारतीय लोक अशी शांतपणे मोर्चा काढत होती. शांततेने चाललेल्या ह्या मोर्चावरती इंग्रजी सैनिकांनी गोळीबार केला. त्याच्यामध्ये काही भारतीय लोक मारली गेली. संतप्त झालेल्या जमावाने चोरी चोराची पोलीस स्टेशन जाळून टाकलं. त्याच्यामध्ये 22 ब्रिटिश पोलीस मारले गेले. ही घटना गांधीजींना समजल्यानंतर गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतलं. गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतलं ही बातमी ऐकल्यानंतर भगतसिंग कमालीचे नाराज झाले. त्यांना हे पटलं नाही. त्यांना असं वाटत होतं की इंग्रजांच्या बंदुकीचं उत्तर हे बंदुकीनंच द्यावं लागेल. गोळीला उत्तर फक्त गोळीच असू शकतं असा विचार भगतसिंगांच्या डोक्यात आला आणि तिथून पुढे ते सशस्त्र क्रांतीकडे ओढले गेलेले आपल्याला बघायला मिळतात. भगतसिंगाची सगळी मुवमेंट चालू होती. हे चालू असतानाच त्यांच्या आईला त्यांची खूप काळजी वाटायची. माझ्या भगतचं होणार काय, म्हणून त्याने असं ठरवलं की ह्या भगतचं लग्न करून देऊया. बघा, एक जवानीमध्ये कुठं तर पाऊल टाकायला लागलेलं पोरग, घरच्याने त्याच्या लग्नासाठी एक सुंदर अशी मुलगी निवडली आणि त्याला सांगितलं बेटा शादी कर ले, ब्याह कर ले इस लड़के से. बघा, त्या वयामध्ये आपली पोरं असती तर काय केली असती. आता आपण बघतोय आता कुठं मिसरुड्या फुटायला लागले तशी पोरं पोरींच्या पाठीमागे धावत असतात. पुरी भाव देत नाही तरी पुन्हा त्यांच्या पाठीमागे धावत असतात. भगतसिंगाला तर त्याच्या घरचे सगळे सांगत होते शादी कर ले, ब्याह कर ले, पण भगतसिंगने ते ऐकलं नाही. भगतसिंग म्हणला हे इश्क विश्क संसार विंसार करण्यासाठी माझा जन्म नाही आहे. मेरी दुल्हन कोई होगी तो आजादी होगी. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी माझं आयुष्य आहे हे भगतसिंगांना पक्क ठरवलं होतं. त्यामुळं घरचे त्याच्यावर काहीतरी दडपण आणून लग्न करायला होतील म्हणून त्यानं वडिलांना एक चिठ्ठी लिहिली आणि घर सोडून भगतसिंग कानपूरला निघून गेले. कानपूरला गेल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांचे HRA जी संघटना होती, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, त्याच्याशी ते कनेक्ट झाले. HRA करणारे हे भगतसिंगच होते. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचं हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन भगतसिंगांनी केलं. भगतसिंगांना आपण समजून घेतलं पाहिजे. भगतसिंगांना फक्त या देशातून इंग्रजांना हाकलून लावायचं नव्हतं, तर त्याच्या पुढचा सुद्धा विचार या भगतसिंगांनी केलेला होता. इंग्रज गेल्यानंतर इथली शासन व्यवस्था कशी असली पाहिजे याचा विचार सुद्धा शहीद भगतसिंगांनी केलेला आपल्याला बघायला मिळतोय. त्यांना वाटत होतं देश स्वतंत्र झाल्यानंतर ह्या देशामध्ये समाजवादी राज्य व्यवस्था असली पाहिजे, शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य इथं असलं पाहिजे, ह्या विचाराचे भगतसिंग होते. 1928 ची घटना आहे. सायमन कमिशन आलं होतं. सायमन कमिशनला संपूर्ण हिंदुस्थानभर विरोध होत होता. लाहोरमध्ये सुद्धा खूप मोठी निदर्शनं करण्यात आली. त्याचं नेतृत्व करत होते लाला लजपत राय. ते नेतृत्व चालू असताना, ही निदर्शनं चालू असताना तिथला जो ब्रिटिश अधिकारी होता जेम्स स्कॉट, त्यानं लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला. लाठीचार्ज करण्यात आला. बेचूट असा लाठीचार्ज करण्यात आला. लालाजींना सुद्धा खाली पाडून मारण्यात आलं. जबरदस्त काठ्यांचा मारा त्यांच्यावरती सुद्धा करण्यात आला. त्यामध्ये लालाजी खूप जखमी झाले. त्यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. लाला लजपत राय यांचा मृत्यू झाल्यानंतर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांनी ठरवलं की ह्या लालाजींच्या हत्येचा बदला आपण घ्यायचा. ज्या जेम्स स्कॉटने लाठीचार्जचा आदेश दिला होता त्याला मारून टाकायचं, तिने प्लॅन तयार केला. प्लॅन काय होता तर
17 डिसेंबर 1928 हा दिवस ठरला गेला. जेम्स स्कॉट प्रत्येक दिवशी लाहोर पोलीस मुख्यालयामध्ये जायचा आणि तो मुख्यालयातून येत असताना त्याच्यावरती गोळीबार करायचा आणि त्याला मारायचं असं नियोजन करण्यात आलं. पण नेमकं त्या दिवशी घडलं काय बघा. 17 डिसेंबर 1928 त्या दिवशी जेम्स स्कॉट त्या लाहोरच्या पोलीस मुख्यालयात आला असणार, कारण त्याच्या सासूबाई इंग्लंडवरून आलेल्या होत्या. त्याच्याऐवजी तिथं गेलेला होता त्याचा सहकारी ॲडिशनल एसपी जॉर्ज सॉन्डर्स असा बाहेर पडला. तो मोटरसायकलवर यायला लागला. सुखदेवने त्याला ओळखलं, खून केली. राजगुरू पुढे गेला. राजगुरूने धाड दिशे गोळी झाडली. पाठीमागून लगे भगतसिंगाने 3 गोळ्या झाडल्या. तिथं सॉन्डर्स खाली रक्ताच्या थरारामध्ये खाली पडला. पोलीस मुख्यालया शेजारीची घटना घडल्यानं साहजिकच आहे पोलिसांनी लगेच या लोकांचा पाठलाग करायला सुरुवात केली. सुखदेव, राजगुरू, भगतसिंग पळून जात होते आणि त्यांना कव्हर फायरिंग देण्याचं काम, पळून जाण्यासाठी मदत करण्यासाठी कव्हर फायरिंग देण्याचं काम चंद्रशेखर आझाद करत होते. हे करत असताना एक पोलीस शिपाई धावत त्यांचा पाठलाग करत होता. चिन्नर सिंग, तो भारतीय होता. चंद्रशेखर आझादने त्याला सांगितलं, मी भारतीयांना मारतोय, तो पाठीमागे जा, निघून जा. पण तो ऐकायला तयार नव्हता. तो पाठलाग करत होता. शेवटी चंद्रशेखर आझादांचा नाईलाज झाला. त्यांनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या आणि चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू तिथून पसार झाले. एवढ्यावरती हे थांबले नाहीत. दुसऱ्या दिवशी संपूर्ण लाहोर शहरामध्ये त्यांनी बॅनर लावलेले होते. पत्रकाशी छापून भिंतीवरती चिटकवली होती आणि त्याच्यावरती लिहिलं होतं, लाला लजपत राय यांच्या हत्येचा बदला आम्ही घेतला. हे सगळं बघितल्यानंतर ब्रिटिश गव्हर्नमेंट असं त्यांचं रक्त सरसरायला लागलं. आपल्या ब्रिटिश हुकुमतीला चॅलेंज करणाऱ्याचे आहेत तरी कोण, त्यांना पकडलंच पाहिजे असं ब्रिटिश गव्हर्नमेंटनं ठरवलं आणि संपूर्ण लाहोरमध्ये पोलीस बंदी करण्यात आली, नाकाबंदी करण्यात आली. संपूर्ण लाहोर शहरामध्ये बघेल तिकडे नुसते पोलीस दिसत होते. पळून जाणं मुश्किल होतं. पण भगतसिंगाने डोकं चालवलं आणि वेषांतर करून भगतसिंग तिथून पसार झाला. बघा, इतिहास आपल्याला बरंच काही काही शिकवतो. आपल्याला माहित असेल 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा असेच औरंगजेबाच्या कैदेमध्ये सापडले होते. तिथं पण त्यांनी बुद्धीचा वापर करून वेषांतर करून औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन निसटले होते. भगतसिंगाने पण तेच केलं. भगतसिंगाने वेषांतर केलं. भगतसिंग तुम्हाला माहित आहे की केस वाढलेले होते, दाढी वाढलेली, पगडी घातलेला असा भगतसिंग त्याने संपूर्ण दाढी काढून टाकली, क्लीन सेव, केस कापून घेतले, इंग्रजी पद्धतीचा पेहराव, सुटाबुटातला पेहराव घातला, डोक्यावरती गोल हॅट घातली. आपण नेहमी पाहतो बघा भगतसिंगची डोक्यावरती हॅट असलेला फोटो, तो त्यावेळेचा आहे. सोबतच त्यांनी एक स्त्री घेतली आणि राजगुरू, हे सगळेजण ब्रिटिशांच्या नजरेसमोरून लाहोर रेल्वे स्टेशन मध्ये गेले. भगतसिंगाने असा पेहराव बदललेला होता की त्याला कोणी ओळखू शकलं नाही. ब्रिटिशांच्या डोळ्यासमोरून लाहोर रेल्वे स्टेशन मध्ये जाऊन रेल्वेमध्ये हे तिघजण बसले आणि लाहोर पासून कलकत्त्यापर्यंत निघून गेले. भगतसिंगाचं सगळं कार्य चालू होतं. पण हे सुरू असताना भगतसिंगाला नेहमी असं वाटायचं की आपले जे विचार आहेत, क्रांतिकारी विचार आहेत, ते संपूर्ण हिंदुस्थानभर पसरले पाहिजेत. त्यासाठी त्याने आणखीन एक प्लॅन केला. 1929 दिल्लीमधलं सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये ब्रिटिश 2 बिल मांडत होते, पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल. ही दोन्ही बिलं जी होती, हे दोन्ही कायदे जे काय होते ते भारतीय मजदुरांच्या वरती आणि सामान्य भारतीय लोकांच्या स्वातंत्र्यावरती गदारणारे होते. भगतसिंगांनी ठरवलं की याला विरोध करायचा. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त या दोघांनी पुढाकार घ्यायचं ठरवलं. प्लॅन काय होता तर त्या असेंब्लीमध्ये जायचं आणि बॉम्ब टाकायचा. बॉम्ब टाकत असताना त्यातून एकही जीव मारला गेला नसाय पाहिजे याची दक्षता घ्यायची. जतीन दा यांच्याकडून तशा पद्धतीचा बॉम्ब तयार करून घेण्यात आला. फक्त बॉम्बने धमाका झाला पाहिजे, आवाज झाला पाहिजे, माणसं मरता कामा नये, सगळीकडे धूर पसरला पाहिजे असा कमी शक्तीचा बॉम्ब तयार करून घेण्यात आला. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त 8 एप्रिल 1929 त्या असेंब्लीमध्ये गेले. त्यांनी बघितलं जिथं माणसं नाहीत अशी जागा हेरली आणि ज्यावेळेला ही 2 बिल मांडली जात होती त्यावेळेला भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्तने त्या रिकाम्या जागावरती बॉम्ब फेकले. खूप मोठा धमाका झाला.
सगळीकडे आवाज झाला, धूर पसरला, सगळी लोक पळायला लागली. त्यावेळेला बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग आणि मोठमोठ्याने घोषणा द्यायला सुरुवात केली, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. आणि ते तिथून पळून गेले नाहीत, ते तिथंच थांबले. त्यांनी पत्रकाशी खाली फेकायला सुरुवात केली. पत्रकांच्या मध्ये लिहिलेलं होतं काय, तर भैऱ्यांना ऐकू जाण्यासाठी धमाक्याची आवश्यकता होती. इंग्रज पोलीस आले, पुढे येण्याचं धाडस होत नव्हतं. बटुकेश्वर दत्त आणि शहीद भगतसिंग तिथंच त्यांच्या समोर थांबले होते आणि घोषणा देत होते. शेवटी दोघांनी कैद करून घेतलं स्वतःला. साहजिकच आहे, यांच्यावरती केस दाखल झाली. कोर्टामध्ये जेव्हा केस चालू होती तेव्हा भगतसिंगने त्याचे विचार संपूर्ण हिंदुस्थानभर पोहोचवण्यासाठी त्या केसचा उपयोग करून घेतला. साहजिकच आहे, बॉम्ब आला कुठून, चौकशी सुरू झाली. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली, जतीनदांना पण अटक करण्यात आली. या सगळ्यांना अटक केल्यानंतर कोर्टामध्ये केस चालू असताना त्यातला एक प्रसंग सांगतो तुम्हाला. याचा उपयोग क्रांतिकार्यासाठी भगतसिंगांनी कशा करून घेतला. कोर्टामध्ये केस चालू असताना त्यांच्यातल्याच काही लोकांना इंग्रजांनी फेतूर केलं आणि साक्ष द्यायला लावली भगतसिंग आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधामध्ये. साहजिकच आहे, कोर्टामध्ये असे साक्षी पुरावे चालू होते. ते साक्षीदार आले, त्यांनी सांगितलं की ह्या लोकांनी बॉम्ब तयार केलाय. कोण केलाय, तर हे जतीनदांनी केलाय, जतीनदासनी केला. जतीनदा म्हणाले शक्यच नाही. तो म्हटला की माझ्या पुढे केलाय. तेव्हा जतीनदा म्हणाले हे तर लहान पोरगा आहे, ह्याला काय बॉम्ब तयार करायला येतो, ह्याच्या पुढे कसा आम्ही करेल. तो म्हणाले की नाही, माझ्या पुढे केलाय आणि मला सगळी क्रिया त्याच्यातली माहित आहे. जतीनदा म्हणाले शक्यच नाही, माहित असेल तर सांग. त्या साक्षीदाराने बॉम्ब कसा करायचा ते सगळं इत्तमभूत सांगितलं. तिथं हजर असलेल्या पत्रकारांनी सगळं ते लिहून घेतलं. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये छापलं. भारतामधल्या लहान पोरग्याला सुद्धा बॉम्ब कसा करायचा ते समजलं. अतिशय चांगला वापर भगतसिंगांनी इथं या सगळ्या गोष्टींचा करून घेतलेला, क्रांतिकार्यासाठी करून घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. भगतसिंग यांच्यावरती सॉर्डर्स हत्येचा खटला चालला गेला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. जेलमध्ये पण हा माणूस शांत राहिला. जेलमध्ये असताना भगतसिंगांनी बघितलं की भारतीय जे कैदी होते त्यांना अतिशय अमानुषपणे वागणूक दिली जाते. त्यांचं जेवण जिथं असायचं तिथं उंदराशी पळायची, उंदरांच्या लेंड्या वगैरे पडलेल्या असायच्या. तेच तसलं खराब जेवण त्यांना घातलं जायचं. भगतसिंगाला हे पटलं नाही. कपडे दिले जायचे अतिशय निकृष्ट दर्जाचे. या सगळ्याच्या विरुद्ध भगतसिंगाने बंड करायचं ठरवलं. त्याने मागणी केली की हे सगळं बदललं पाहिजे, आम्हाला चांगला आहार दिला पाहिजे, चांगले पोशाख दिले पाहिजेत. साहजिकच आहे, इंग्रज जेलरने ते द्यायला नकार दिला. भगतसिंगांनी उपोषण सुरू केलं. भगतसिंगासोबतच जतीनदा आणि त्यांच्या सगळ्या साथीदारांनी उपोषण सुरू केलं. मित्रांनो, विचार करा, भगतसिंग, जतीनदा या लोकांनी 1-2 दिवस नाही तर तब्बल 63 दिवस 63 डेज उपोषण केलेलं आहे. 1-2 दिवस आपल्याला जेवायला नाही भेटलं तर काय होतं आपल्याला माहित आहे. हे 63 दिवस अन्ना पाण्याचे राहिलेले होते. 63व्या दिवशी जतीनदांचा अन्ना पाण्याविना मृत्यू झाला. जतीनदांची डेड बॉडी, मृतदेह जेव्हा बंगालला नेण्यात आला तर बंगाल मधला प्रत्येक माणूस रस्त्यावरती होता, क्रांतीने पेटलेला होता. 63 दिवस हा भगतसिंग अन्न पाण्याचा राहिलेला होता. आणि अन्न पाण्याचा राहिलेला असताना, उपोषण करत असताना तो काय एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेला नव्हता. जेलमध्ये असताना भगतसिंगांनी 300 पुस्तकं वाचून काढली. क्रांतिकारी विचाराची 300 पुस्तकं वाचलेले आहेत. असंख्य लेख लिहिलेले आहेत भगतसिंगांनी जेलमध्ये असताना आणि ते वर्तमानपत्रातून किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून प्रसिद्ध सुद्धा केलेले आहेत. आणि आपले जे क्रांतिकारी विचार होते ते हिंदुस्थानातल्या तरुणांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम भगतसिंगांनी त्या कालखंडामध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळते. भगतसिंगांच्या मृत्यूची तारीख ठरली 24 मार्च 1931. जसजशी तारीख जवळ यायला लागली तसं भारतातला सगळा तरुण रस्त्यावरती उतरला. खूप मोठं आंदोलन व्हायला लागली भगतसिंगाची मुक्तता करा म्हणून. जशी तारीख जवळ येईल तशी आंदोलनाची तीव्रता वाढत गेली. ब्रिटिशांना भीती वाटायला लागली की 24 मार्च या दिवशी लाखोच्या संख्येने भारतीय लोक ह्या लाहोर जेलमध्ये येतील, जेल फोडून टाकतील आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना मुक्त करून निघून जातील. म्हणून ब्रिटिशांनी घाबरून इतिहासामध्ये पहिल्यांदा फाशी देण्याची तारीख आणि वेळ बदलली. आदल्या रात्रीच 24 मार्चला फाशी द्यायची होती सकाळी, मात्र आदल्या रात्रीच 23 मार्चला भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूंना फाशी द्यायचं ठरलं.
फाशी द्यायची ठरल्यानंतर जेव्हा हा जेलर भगतसिंगांना बोलवायला गेला तेव्हा भगतसिंग मित्रांनो पुस्तक वाचत बसला होता. जेलरनं सांगितला तुम्हाला आता फाशी द्यायची आहे, चला. भगतसिंग म्हणला फक्त 2 मिनिट. एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाला भेटतोय. भगतसिंग लेनिनचं पुस्तक वाचत होते तेव्हा. एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाला भेटतोय, 2 मिनिट थांबा. भगतसिंगानं ते वाचलं, पुस्तक मिटवला, हसत हसत उठला, बाहेर आला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू फाशी जिकडे देणार होती तिकडे जात होते. जात असताना मित्रांनो फाशी दिली जाणार आहे, जीवन संपते आता, शेवट आला जीवनाचा. माणूस कसा वेदनेला असा आहुर होत जातो. पण ही 3 जण काय माणसं होती बघा. जात असताना गाणं म्हणत गेलेत, सरपरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. जाताना नुसते शांत गेले नाही, इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणा देत सगळे माहोल दणाणून सोडत ते गेलेले आहेत आणि हसत हसत गेलेले आहेत. मृत्यू आहे, आपलं आयुष्य आता संपलंय हे माहीत असताना सुद्धा आनंदाने गेलेले आहेत. इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणा देत गेलेल्या आहेत. तिथं गेल्यानंतर सुद्धा भगतसिंगांनी सांगितलं होतं की आमचे हात बांधू नका, ते काळे कापड जे घालतात वरती ते आम्हाला घालू नका चेहऱ्यावरती, आमच्या देऊन टाका आम्हाला फाशी. आणि ती जी फाशीची दोरी होती त्याचं चुंबन घेतलंय भगतसिंगांनी आणि हसत हसत हे 3 वीर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू फासावरती चढले. मित्रांनो इंग्रजांनी भगतसिंगला मारून टाकलं, पण भगतसिंगचे विचार इंग्रज मारू शकले नाहीत. भगतसिंगचे विचार हिंदुस्थानातील तरुणांच्या मनामध्ये जाऊन पोचले. तरुणांचं रक्त असं उसरत ठेवण्याचं काम भगतसिंगाच्या विचाराने, क्रांतिकारी विचाराने केले. आणि विचार करा, 1931 ला भगतसिंगला फाशी दिली आणि त्याच्यानंतर अवघ्या फक्त 16 वर्षानंतर आपला देश स्वतंत्र झाला. ते स्वतंत्र होण्यापाठीमागे भगतसिंगाचे हे विचार होते. कारण क्रांतिकार्याने प्रेरित झालेले असंख्य तरुण स्वतःचा प्राण या देशासाठी देण्यासाठी तयार झाले होते आणि रस्त्यावरती उतरले होते. असंख्य क्रांतिकारक तयार करण्याचं काम या भगतसिंगानं त्या कालखंडामध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळते. भगतसिंगाचे विचार तेव्हाही प्रेरणादायी होते, आता सुद्धा प्रेरणादायी आहेत. भगतसिंग तेव्हाही आदर्शवत होता, आत्ताच्या तरुणांसाठी सुद्धा भगतसिंग आदर्शवत असलेला आपल्याला बघायला भेटतोय. या भगतसिंगाचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे आणि आपला देश सुजलाम सुफलाम केला पाहिजे. आणि भगतसिंगाची जी घोषणा होती इन्क्लाब जिंदाबाद म्हणत प्रत्येक अन्यायाच्या विरुद्ध आपण उठून उभं राहिलं पाहिजे, लढलं पाहिजे. हा भगतसिंगाचा संदेश आपण विसरता कामा नये. भगतसिंग हा संपूर्ण जीवन प्रवास आपल्या सर्वांना खूप प्रेरणादायी आहे. नमस्ते मित्रांनो, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.